हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आता कच्च्या आंब्यांची कढी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सर्वात प्रथम काय केलेले आहेत, हे 2 कच्चे आंबे घेतलेले आहेत. तर हे आंबे आता काय करायचे आहेत, आपण एका भांड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आता पाणी ओतून हे काय करायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. आता हे आपण गॅसवरती ठेवूया. तर शिजण्यासाठी याला जवळजवळ 5 ते 10 मिनटं लागतात. हे पहा, आता आंबे शिजलेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याचे आता हे पहा, आता काढून घेतलेले आहेत. त्यानंतर याचे हे काय करायचे आहे, देठे आपण काढायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये घेऊन ह्याची वरची साले काढून ह्याचा गर आपण काढून घ्यायचा आहे. असे साले सर्व काढून घ्यायचे आहेत. हे आंबे थोडे गरमच आहेत, त्यामुळे ते माझ्या हाताला थोडे भाजत आहेत. तर आपण काय करायचं आहे, थंड झाल्यानंतर याचा असा गर काढून घ्यायचा आहे. यामध्ये आता काय करायचं आहे, थंड पाणी ओतून ह्यातील सर्व गर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे आणि ह्यातील जी कोय आहे ती काढून टाकायची आहे. हे पहा, आता यातलं आपण गर सर्व काय केलेलं आहे, काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या कोय काय करायच्या आहेत, काढून टाकायच्या आहेत. सालीतील देखील गर असा काढून घ्यायचा आहे. आता आपण सर्व गर काढून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता कढी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. आता एक भांडं मिक्सरचं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये ओला नारळ 1 वाटी घेतलेला आहे. त्यानंतर मिरच्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत. आल्याचा तुकडा, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर जो गर काढलेला आहे ना, तो यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आता हे सर्व काय करायचं आहे, आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. एकदम पेस्ट बारीक करायची आहे. हे पहा, आता हे पूर्ण बारीक झालेले आहे. आता या कढीला फोडणी देण्यासाठी काय करायचं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे. तर ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. आता यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता टाकायचा आहे. तर त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे. मिक्सरला बारीक केलेला आंब्याचा जो गर आहे ना, तो आता यामध्ये मिक्स करायचा आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे. तर आपण आंब्याची कढी करत असताना यामध्ये आंबे हे 1 ते 2च वापरायचे आहेत. जास्तीचे वापरले तर कढी जास्त आंबट होण्याची शक्यता असते. त्यासाठी मी फक्त हे 2च आंबे वापरलेले आहेत. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. तर त्यानंतर अर्धा चमचा साखर घातलेली आहे किंवा गूळ घातला तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आपण कढीला काय करायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे. जर कढीला उकळी आणली तर ती फुटायची शक्यता असते, म्हणून आपण काय करायचं आहे, सतत हलवत राहायचे आहे. तर ह्या कढीला कधीही उकळी आणायची नाही आहे. 5 ते 10 मिनटात कढी तयार होते. हे पहा, कढी आता तयार झालेली आहे. आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर अशा प्रकारे कच्च्या आंब्यांची कढी करून पहा. ही भाताबरोबर खायला खूप छान लागते.
कढी आता तयार झालेली आहे. सर्व करूया. तर कच्च्या आंब्यांची कढी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.